हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर करणार आहे ना, तो तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे। एक असं लिक्विड मी तुमच्यासोबत जे आहे शेअर करणार आहे, अगदी झिरो कॉस्ट, कारण की ते आपल्या सगळ्यांच्या किचन मध्ये ती जी वस्तू असते ना ती अवेलेबल असते। त्यामुळे तुम्हाला लगेच मार्केटला जाऊन जे आहे ते विकत घ्यायची गरज नाहीये आणि अगदी स्वस्तात जरी जावं लागलं तरी अगदी स्वस्तात मिळते। त्यामुळे तुम्हाला 1 ते 2 रुपये खर्च येणार आहे आणि ते जे लिक्विड आहे ना ते तुम्ही भरपूर ठिकाणी क्लिनिंगसाठी यूज करू शकता। तुमचा वेळ, तुमची मेहनत आणि तुमचा पैसा सगळंच तुम्ही वाचवू शकता। फक्त एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर ना तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या आईपर्यंत नक्की पोहोचवा, कारण तिला ना खूप जास्त हेल्प होणार आहे रोजच्या क्लिनिंग मध्ये। त्यामुळे नक्की तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग आता काय काय मी क्लीन करणार आहे एका 1-2 रुपयाच्या वस्तूमध्ये ते आता मी तुम्हाला दाखवते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता मस्त जे आपलं मॅजिकल लिक्विड आहे ते बनवायला सुरुवात करूया। याआधीही मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण खूप कमी लोकांनी बघितलेला असेल आणि आज मला काही ॲड ऑन करून तुम्हाला सांगायचं आहे। तर त्यासाठी जो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पहा, मी आरोचं वॉटर घेतलेलं आहे यासाठी ना की मला स्प्रे बॉटलमध्ये यूज करायचं होतं ना, आमच्याकडे खूप जास्त हार्ड वॉटर आहे, त्यामुळे मी आरोचं पाणी घेतलेलं आहे। आणि ही अशी जी स्प्रे बॉटल तुम्ही छोटी बघताय ना, तर मी ही आता जे आहे माझ्या इथे सिंकच्या जवळ जे आहे एक जे आहे ॲड करून घेतलेली आहे। पण आता मला तुम्हाला सगळंच जे आहे जवळजवळ क्लीन करून दाखवायचं आहे, त्यासाठी मी इथे मोठी स्प्रे बॉटल जी आहे माझी यूज करते। आणि सगळ्यात जे मेन असं जे यामधली कुठली गोष्ट असेल ना, तर ती आहे लिंबू सत्व, लिंबू पावडर आणि अजून काय म्हणत असेल तुमच्याकडे ते। तर बेसिकली हे लिंबूपासून बनलेलं असतं आणि खूप जास्त स्ट्रॉंग असं हे असतं, खूपच जास्त आंबट असतं। आपण जे खमण वगैरे असतं ना त्यामध्ये याला यूज करत असतो। तुमच्याकडे जर हे नसेल तर मग तुम्हाला हे मार्केटमधून आणावं लागणार आहे आणि खूप स्वस्तात मिळते, एवढं जास्त काही महाग नसतं। तर पहा, इथे मी 1.5 चमचा हे घालते, कारण मी थोडं जास्त लिक्विड बनवणार आहे। जी तुम्हाला आधी मी स्प्रे बॉटल दाखवली, तुम्हाला जर तेवढीच भरून बनवायची असेल ना तर अगदी छोटा चम्मच असतो ना आपला, तेवढं 1 चम्मच लिंबू पावडर घेतलं तरीही चालतं। आणि त्यानंतर जे आहे 1 चम्मच यामध्ये मीठ जे आहे मी घातलेलं आहे आणि याला छान जे आहे मिक्स करून विरघळून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू सत्व जे होतं ते पूर्णपणे डिझॉल्व झालेलं आहे आणि आपलं पाणी जे आहे ते बनून तयार आहे। आता मी याला जे आहे स्प्रे बॉटलमध्ये घालणार आहे। आणि अजून एक गोष्ट, तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल ना तर यामध्ये तुम्ही 2 चम्मच व्हिनेगर देखील ॲड करा। नसेल तरीही चालतंय, पण असेल ना तर नक्की ॲड करा। व्हिनेगर हे खूप चांगलं असतं क्लिनिंगसाठी आणि मी ऑलवेज तुम्हाला सांगत असते की मी अशी स्प्रे बॉटलमध्ये जे आहे डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर वगैरे मिक्स करून नेहमी क्लिनिंगसाठी यूज करत असते। पण आज आपण खूप जास्त स्टफ असे जे डाग असतात ना आणि ज्यांना आपण त्रस्त झालेलो असतो, ज्यांच्याकडे आमच्यासारखं खूप जास्त हार्ड वॉटर असतं, त्या लोकांसाठी हे जे वॉटर आहे ना मी आता जे बनवलेलं आहे ते खूप जास्त हेल्पफुल असणार आहे। तर सगळ्यात आधी पहा, मी इथं माझा गॅस तुम्हाला मी आता दाखवते आणि इतकी छान हवा चालली होती ना, मी आधी विचार करत होती की 2 मिनटं थांबून मी जरा आधी हवेचा आनंद घेऊया का, पण म्हटलं नको, उशीर होतो मग। आणि मी हवेला बाजूला केलं आणि कामाला लागली। आणि हे बघा गॅस किती जास्त खराब झाला आहे, हा मी स्वतःहून खराब केला आहे। गेल्या 8 दिवसापासून ना मी याला क्लीनच करत नाही, फक्त जे आहे वरच्यावर पुसून घेते आणि जो सगळ्यात जास्त यूज होतो ना तो सगळ्यात जास्त खराबही झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त चिकट असं झालेलं आहे, जे डाग यावर जे तेलाचे जे थेंब असतात ना ते पूर्ण चिटकून जे आहे जळालेले आहेत यावर। आणि आता हे जे स्प्रे बॉटलमध्ये मी भरलं होतं तर ते मी यावर जे आहे घालणार आहे आणि सगळ्याकडे असं छान स्प्रे करून घेत आहे। जरा वेळ जर दिला ना तुम्ही स्प्रे करून, जर तुम्ही 2-3 मिनटं थांबलात ना तर अजून घसण्याची गरज कमी पडते। आणि पहिला मुद्दा, जोर लावून घसण्याची गरज जी आहे ती पडतच नाही। अगदी कमी मेहनतमध्ये तुमचं हे जे क्लिनिंग असते ना ही होऊन जाते। आणि ह्या स्प्रेने तुम्ही अजून काय काय क्लीन करू शकतात मी पुढे तुम्हाला एक एक करून जे आहे दाखवते। तर पहा, जेव्हा कधी माझा असा गॅस खराब व्हायचा ना, नॉर्मल जेव्हा मी याच्यामध्ये लिंबू पावडर वगैरे टाकायची नाही, तर मला काय करावं लागायचं की चहाचं जसं काही चहा पडली आणि मग ती जळते, नंतर खूप जास्त हार्ड होऊन जाते, मग तेव्हा मला खूप घसावं लागायचं। आणि ही घिसणी तेव्हा चालायची नाही, जी तारेची घसणी असते ना मग मला ती घ्यावी लागायची आणि तिच्याने घसघस करून घसावं लागायचं। आणि त्याच्याने काय होतं ना की डाग जे असतात ना, म्हणजे तिचे स्क्रॅचेस जे असतात ना ते खूप जास्त पडतात। मग म्हणून मला ती यूज करताना थोडं असं वाटायचं की जास्त स्क्रॅचेस पडत आहे आणि ही घसणी तर काही उपयोग व्हायचाच नाही। पण आता तुम्ही बघू शकता अगदी नॉर्मल जे आहे मी अगदी हातात घेऊन घसते, म्हणजे एवढा जोर लावताच येत नाही ऑलरेडी हातात घेतल्यावर। आणि एक नॉर्मल असं अगदी थोडा जोर लावून जे आहे मी याला घसण्याचा प्रयत्न करते आणि लगेच जे आहे हे निघून जातं। आणि 8 दिवसांचं हे जे डाग आहेत ना एवढे जास्त कडक आणि हार्ड झालेले आहेत आणि तरी अगदी इझिली जे आहे ते सगळे निघालेले आहेत।
जेव्हा कधी आपण अशी जाड स्क्रबरची जेव्हा जी घसणी असते ना तारेची ती यूज करतो ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते, जोर तर लागतोच, पण असे सगळे फिंगर जे असतात ना त्यांची स्किन खूप जास्त जी अशी निघून गेलेली असते आणि अजिबात चांगलं वाटत नाही. आणि हे पहा मी आता पुसून काढलं आहे छान आणि तुम्ही याचं क्लीन जे आहे ते बघू शकतात. किती छान क्लीन झालं आहे अगदी कमी मेहनतीमध्ये. आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा, कारण किचन जो असतो तो रोज नेहमीच जो असतो खराब होत असतो, त्यामुळे ही टिप खूप छान आहे. आपल्या किचनमध्ये सगळ्यात जास्त खराब होणारी गोष्ट जर काही असते तर ती असते सिंक, कारण हेच जास्त यूज होतं आणि याला आपण पुसूनही काढू शकत नाही. आणि यावर मग थांबलेलं पाणी जे हार्ड वॉटर असतं तर ते त्याचे डाग जे असतात खूप पांढरे पांढरे पडतात आणि सुकल्यावर ना हे खूप अतिशय म्हणजे पांढरं दिसायला लागतं, जे बघायलाही चांगलं वाटत नाही आणि आपण आधी मेहनतही खूप घेतलेली असते घसण्याची, पण काहीही उपयोग होत नाही. तर तिथे त्या सिच्युएशनला तुमच्याकडे जर अशी छोटीशी स्प्रे बॉटल ह्या पाण्याने भरून ठेवलेली असली तर प्रत्येक वेळा जेव्हा आपण भांडे धुवून झाल्यावर नेहमीप्रमाणे आपण सिंक घसतोच, पण रिझल्ट चांगला मिळत नाही. तसं तुम्ही ह्या पाण्याने त्याला असं जर आहे घसून काढलं तर तुम्हाला नेहमी चांगलं क्लीन आणि चमकणारं जे सिंक असतं ते तुम्हाला प्रत्येक वेळा जे आहे ते मिळेल. एक वेळा नक्की ट्राय करा हेही. आणि हार्ड वॉटर तुमच्याकडे असेल ना तर तुमच्यासाठी खरंच खूप चांगला हा एक पर्याय आहे, कारण हार्ड वॉटरचे स्टेन जे असतात ना ते असे असतात की दररोज यावर पडतात आणि दररोज खूप घसून देखील ना काहीच उपयोग होत नाही. तर इथे पहा अगदी नॉर्मल जी थोडीशी मेहनत घेऊन रिझल्ट खूप माझा छान आलेला आहे. तुम्ही हे लिक्विड अजून बघा कशावर यूज करू शकतात. आता इथे तुम्ही हा कुकर बघत आहात आणि इथे तुम्ही बघू शकतात यावर जे असे जे डाग पडलेले आहेत ना, म्हणजे मी याला चांगला घसलेला आहे, इतका घसला आहे की मी आता याला डायरेक्ट धुवून म्हणजे जे आहे ठेवणार होती आणि नेक्स्ट टाईम मी याला असाच यूज केला असता. आणि आता पहा हे पाणी यूज केल्यावर यामधून काय काय निघणार आहे. आणि असंही नाही की मी प्रत्येक वेळा जसं नॉर्मल मी कुकर वॉश करते ना हा तसाच वॉश केलेला आहे, आणि तरीही यामधून तुम्ही किती जास्त याला चमकवू शकतात एका नॉर्मल जे आहे या लिक्विडने ते आता तुम्हाला बघायला मिळेल. मी इथे नॉर्मल स्प्रे केलेला आहे आणि मी इथे स्क्रबर वगैरे माझ्यासोबत काहीही आणलेलं नाही आहे, कारण की काय होतं ना बाहेर खूप जास्त अंधार होत होतं आणि मला किचनमध्ये हा व्हिडिओ शूट करता येत नव्हता. त्यामुळे मी जे आहे गॅलरीच्या जे आहे कमानी तिथे येऊन बसलेली आहे की व्यवस्थित दिसावं म्हणून, आणि मी स्क्रबर वगैरे काहीही आणलं नाही आहे. आणि मी फिंगरच्या सहाय्याने फक्त हे पाणी जे आहे सगळ्याकडे जे आहे स्प्रेड करते. आणि तुम्ही बघू शकता जिथे जिथे मी फिंगर फिरवलं ना त्यातून अशा पद्धतीचं जे चिकटलेलं होतं ना एकदम असं घट्ट, ते सगळं जे आहे या कुकरमधून निघायला सुरुवात झालेली आहे. तर इतकं सोपं जे आहे तुमचं काम होऊ शकतं. आणि जे डाग असतात ना पाण्याचे डाग, ते तर त्यासाठी तर हे जे वॉटर आहे ना अति उत्तम आहे. म्हणजे पाण्याचे डाग घालवायचे असतील ना जस्ट एक स्प्रे मारायचा आणि नंतर धुवून काढायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे पाणी यूज करतात ना त्यानंतर थोडं नॉर्मल डिशवॉश लिक्विडचाही हात फिरवून घेत जा, जेणेकरून काय होतं, कारण हे खूप जास्त आंबट असतं आणि ते घालवण्यासाठी थोडा डिशवॉश लिक्विडचा जे आहे हात फिरवला तर मग बरं होईल. आणि हे जे असतं ना म्हणजे बरेच असे कुकरचे कोपरे असतात किंवा मध्ये जे त्याचे स्क्रू असतात तिथे पण काय होतं ना की हळूहळू जसं आपण यूज करतो ना तर तिथे त्याचेही जे डाग असतात ना तेलाचे डाग ते खूप जास्त घट्ट व्हायला लागतात आणि तिथे स्क्रबर वगैरे आपला व्यवस्थित पोहोचत नाही आणि नेहमी डेली आपण एवढं क्लीन नाही करू शकत. त्या सिच्युएशनला तुम्ही हे स्प्रे जे आहे हाही तुम्ही यूज करू शकतात आणि तुमचे ते कानाकोपरा जो आहे तो पण पूर्ण क्लीन होईल. नेहमीप्रमाणे माझी आजही खिचडी जळली असं नाही आहे. जळलेली खिचडी ना आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि स्वतःहून तिला जाळावी लागते. पण काय होतं ना ती खाताना तर खूप छान लागते, पण मग नंतर हे जे काम असतं ना खूप घसावं लागतं. पण आता मला घसावं लागणार नाही आणि तुम्हालाही नाही. नॉर्मल हे स्प्रे मस्त यावर मारा आणि बघा. तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त जे स्क्रबर आहे ना एका फिंगरने यूज करते, म्हणजे तुम्हाला समजेल की मी किती जोर लावू शकते, नाही तर तुम्ही म्हणणार की मी चुकीची तुम्हाला टिप देते. आणि एका फिंगरने जे आहे मी स्क्रबरने तुम्हाला स्क्रब करून दाखवलेलं आहे आणि कुकर तुम्ही बघू शकतात पूर्ण चकाकलेला आहे. ह्या पातेली विकत घेताना मला अजिबात वाटलं नव्हतं की यांना अशा पद्धतीने मला यूज करावं लागेल, पण रोज कोण पितांबरी काढणार आणि यांना घसणार, म्हणून मी असंच यूज करते. आणि हा विचार करते की आतून तर चांगले आहेत ना, मग जाऊ दे बाहेरून कशा का असे ना. बघा मी त्यावर स्प्रे मारलाय आणि साईडला ठेवून दिलंय. आणि आता ही स्प्रे जे आहे ना 8 दिवसातून आपल्याला देव जे असतात देवघरातले ते व्यवस्थित क्लीन करून घ्यावेच लागतात. मी आधी पितांबरीने क्लीन करायची आणि तेव्हा काय व्हायचं, पितांबरीने क्लीन केल्यामुळे काही दिवसानंतर जी पितांबरीमध्ये अटकलेली असते ना ती अशा पद्धतीने व्हाईट पडायची आणि मग ते
देव जे असतात ते चांगले दिसत नाही आणि कधी-कधी 8 दिवसाचे जे घसण्याची आपली रूटीन असते ती कधी-कधी 10 दिवसावर जाते. मग तो जो असतो तेवढा काळ जे असतात ते अशाच पद्धतीने दिसत असतात. तर त्यावेळेला तुमच्याकडे जर असं लिक्विड बनवून तयार असेल तर एका मिनिटात तुम्ही अगदी किचनमध्ये आणण्याचं गरज नाही तुम्हाला. तुमच्या देवघरातल्या देवांना तुम्ही स्प्रे बॉटल तिथेच घेऊन जाऊ शकता. तिथे स्प्रे केला, नॉर्मल पाण्यातून बाहेर काढला आणि तुमचे देव जे असतात लगेच चकाकतील. इथे तुम्ही बघू शकतात की किती जे आहे खराब झालेले आहेत आणि नॉर्मल जस्ट मी स्प्रे मारला यावर आणि तरी लगेच निघून जातात. तुम्ही जर अंघोळ तुम्हाला घालून घ्यायची असेल तर तुम्ही हे वाटीमध्ये पाणी बनवायचं आणि त्यामध्ये जे आहे तुम्ही तुमचे देव जे असतात डीप करून काढू शकतात. आणि इथे जे थेंब यावर पडले होते ना देव जे असतं धूत असताना, तर त्यातल्याच त्या थेंबमधून तुम्ही बघू शकता रिझल्ट. आणि लगेच जे आहे हे तांबी आणि पितळ क्लीन करण्यामध्ये तर एक्सपर्ट आहे. त्यामुळे जे काही तुमच्या घरात तांबी पितळाची भांडे असतील तर तुम्ही ह्या पाण्याने जे आहे क्लीन करून घेऊ शकतात. एक कॉटन घ्यायचा आणि कॉटनमध्ये हे जे आहे ना ह्या पाण्यामध्ये कॉटन डीप करून जे आहे ना तसंही तुम्ही क्लीन करू शकता. तेही खूप छान निघतं. मी आधी तुमच्यासोबत ही टिप शेअर केलेली होती आणि बघा थोडा वेळ जरा पडून होतंय, अजिबात मी हात लावला नव्हता आणि नंतर जे आहे हे अशा पद्धतीने आपोआपच जे आहे एवढं क्लीन झालेलं आहे. आता जे आहे ना तुम्हाला पितांबरीने हात जे आहे खराब करण्याची गरज नाही, कारण काही महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला सांगितलं होतं की पितांबरी यूज करताना ग्लोव्ज घाला जेणेकरून तुमचे हात खराब होणार नाही. पण आता पितांबरीच यूज करण्याची गरज नाही, आपण देव जे आहेत अशा पद्धतीने क्लीन करू शकतो. बाथरूममध्ये असे नळ दिसले ना तर खूप जास्त वैताग येतो आणि कितीही तुम्ही चांगलं पाणी असू द्या त्याचं जे आहे नळांवर अशा पद्धतीने डाग पडतातच. आमच्याकडे तर खूप जास्त हार्ड वॉटर असल्यामुळे तो खूप भयंकर दिसतात. असेच दिसतात 2-3 दिवस झाले की नळ असे दिसायला लागतात. पण काय होतं ना की घसताना विचार करावा लागतं की जो घसणीचे स्क्रबर असतात ना त्यातले जे पार्टिकल असतात ना तर त्यामुळे स्क्रॅचेस खूप जास्त पडतात नळांवर आणि ते हळूहळू नंतर दिसायला लागतात. पण आता नाही, आता माझं काम एका मिनिटात जे आहे कंप्लीट होतो. असं स्प्रे करायचं आणि तुमच्याकडे जर जी प्लास्टिकची घसणी असते ना ती जर घेतली ना तर अतिउत्तम, कारण मग स्क्रॅचेसचं टेन्शन नाही. माझ्याकडे नव्हती ना म्हणून मी ब्रश जो आहे त्याचा यूज करते. थोडं जे नॉर्मल आहे फक्त याला सगळ्याकडे स्प्रेड करून जे आहे 1-2 जे जास्त हार्ड डाग असतात तर तेही याच्याने निघून जातात. आणि नॉर्मल स्क्रब केलं की याच्यावर पाणी टाकायचं आणि थोडं जे आहे आपलं हँडवॉश वगैरे असतं त्याने याला थोडं क्लीन करून घ्यायचं जेणेकरून पाणी यावर थांबणार नाही. बेसिकली नंतर जे आहे डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश यूज करण्याचं जे रिझन असतं ते हेच आहे की यावर पाणी थांबत नाही, पाणी लगेच निघून जातं. आणि बघा इथे माझी सोप डिस्पेन्सरची प्लास्टिकची बॉटल होती, मी यावरही ट्राय केलं आणि ही बॉटल पण तुम्ही बघू शकतात एकदम छान चकाकायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीने एका नॉर्मल वॉटरपासून तुम्ही जे आहे तुमच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी क्लीन करू शकतात. ते पण कमीत कमी एफर्ट्स घेऊन, खूप कमी मेहनत घेऊन, पैशांचाही खर्च लागत नाही आहे, वेळ तुमचा भरपूर वाचणार आहे. तर ट्राय करा. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मी सांगितला आहे त्या लोकांना नक्की शेअर करा. तर चला आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.